नमस्कार मित्रांनो, मी सध्याला बस्कीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे उफा ह्या शहरामध्ये आहे। माझी विद्यार्थिनी आर्या गोरड ही अकलूज येथून म्हणजे अकलूज येथून आहे। तिचं ॲडमिशन 2 वर्षाखाली मी केलेलं, यावर्षी सेकंड इयरला आहे। आणि उफामध्ये मी येतो हे मी आर्याला त्याच वेळेस सांगितलं होतं की मी एक चक्कर मारेन, निश्चित जरी ॲडमिशन सगळी प्रक्रिया जरी झाली तरी एक चक्कर मात्र निश्चित तुझ्याकडे करेनच। मग आत्ताच एक आपण व्हिडिओमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यांची भेट झाली, पण परीक्षेचा कालावधी असल्यामुळे सर्व विद्यार्थी बिझी आहेत आपापल्या कामामध्ये। मी ग्रुपमध्ये बोलवायला त्यांचा वेळ वेस्ट करायचा नाही म्हणून बोलवले नाही आहेत, जसे येतील तशा स्वरूपामध्ये मी इथं भेटत आहे। तर आर्या, एकूण एक्सपिरियन्स कसा आला की कसं आहे इथं? फर्स्ट इयरला थोडासा त्रास होतोच आहे, त्यातमध्ये प्रश्नच नाही। राहण्याचं खाणं प्रश्न थोडी अडचण येते, खाण्याची थोडीशी अडचण येते, पण एकूण एक इथली महिलांची सुरक्षिततेच्या बाबतीत तुझं काय मत आहे? महिलांची सुरक्षा खूप छान आहे इथे। तुम्ही रात्री 11 वाजता जरी तुम्ही बाहेर निघालात की तुमच्या हॉस्टेलच्या, तरीही काही अडचण नाही। खूप सुरक्षित शहर आहे उफा आणि खूप सुंदर असं शहर आहे। सुरक्षिततेबद्दल काहीच अडचण नाही मुलींना। बरं। आणि मग इथला अभ्यास वगैरे कसा चालू आहे? मग तुझा अभ्यास पण चालू आहे। इतर युनिव्हर्सिटीपेक्षा ह्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास चांगला करून घेतला जातो। ॲज अ शिकवण्याचं नाही, पण एक्झामच्या वेळी जे तुमच्याकडे सिलेबस कव्हरिंग असते ती इथली खूप छान आहे आणि त्याच्यामुळं पूर्ण तुम्हाला पुढं इन फ्युचर पण फायदा होईल त्याचा। पुन्हा नंतर इथं सध्याला बस्कीरमध्ये ॲडमिशन खूप झालेले आहेत। हिच्या बॅचमध्ये जवळजवळ 1700-1800 ॲडमिशन झालेले होते। त्याच्यानंतर काही छोट्या मोठ्या अडचणीसाठी काही विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये थोडंसं थांबवलेलं सुद्धा, परंतु जे अभ्यास करत आहेत, जे व्यवस्थितरित्या मेहनत घेत आहेत, रात्रंदिन आपलं डिवोशन देत आहेत, त्या विद्यार्थ्यांना रश्यामध्ये कसल्याच प्रकारची अडचणी येत नाही प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांना। आणि जे अभ्यास न करता आगाऊपणा करणारे, फिरत राहणारे, त्यांना मात्र निश्चितच अडचण येत असते। तर जर आपणास बस्कीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये जर ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही बिनधास्त इथं खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। मी स्वतः संजू शिरसाटे लातूरचा आहे आणि हिनं अकलूजची आहे, पण सर शिक्षक, जे वडील शिक्षक आहेत गोरड सर, आणि मी शिक्षक, त्यामुळं त्या आमच्या पेशानुसार त्यांची ओळख झाली। आणि शिक्षक म्हटलं की विश्वास थोडासा वाटतोच, किती नाही म्हटलं तर थोडासा विश्वास वाटतोच। आणि शब्दाला जागणारा मी व्यक्ती आहे। आर्याला सांगितलं होतं तुझं ॲडमिशन केलेलं आहे, तू बिंदास जा, तुला कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही आणि मी एकदा भेटायला येतो। पण गेल्या वर्षी मला पॉसिबल झालं नव्हतं, तर यावर्षी मी उन्हाळ्यामध्ये दिलेला शब्द तुला पूर्णतः पाळलेला आहे। आणि कसल्याही प्रकारची अडचण असो, पूर्ण इथल्या काही मिनिटामध्ये फोनवर इथली अडचण सोडवणं शक्य आहे। माझ्या इथे पूर्णतः ऑफिशियल लोकांच्या ओळखी वगैरे आहेत, सर्व गोष्टी क्लिअर होतात। जर कोणाला इच्छा असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता, तुमची सर्व प्रक्रिया व्यवस्थितरित्या शिस्तीमध्ये होऊन जाईल। 1 रुपयाचा सुद्धा जरी घोळ झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी माझी असेल। तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, थँक्यू।